जे स्टॉल आहेत आरेचे लावलेले आहेत खूप ठिकाणी। आपण या फायडी गल्लीमध्ये आहोत, मालाडमध्ये। या फायडी गल्लीमध्ये असे कितीतरी स्टॉल लावण्यात आलेले आहेत, त्यापैकी हा स्टॉल आहे। ह्याच्यावरती पण आपण कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। जे अनधिकृत जे स्टॉल लावले जात आहेत, जे आरेच्या नावावरती फसवणूक करून शिफ्टिंगच्या नावावर या ठिकाणी त्या ठिकाणी स्टॉल लावले जातात, त्याच्यावरती कोण कारवाई करणार हा पण प्रश्न उभा राहिला आहे। ठिकाणी ब्रेड वगैरे विकले जातात, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सँडविच वगैरे विकलं जात आहे। अशा प्रकारे आरेच्या स्टॉल वरती दुधाचे पदार्थ विकले जातात। हे असताना सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने पदार्थ विकले जात आहेत, यावरती कारवाई कोण करणार हा पण प्रश्न उभा राहिला आहे। त्याचा जो स्टॉल असतो तो एखाद्या ठिकाणी पूर्वीपासून जो आरेने दिलेला स्टॉल असतो ती जागा वेगळी असते, पण शिफ्टिंगच्या नावाखाली त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एरियामध्ये तो स्टॉल हलवला जातो आणि सांगितलं जातं की अधिकृत स्टॉल आहे, पण हे अधिकृत स्टॉल नसून हे अनधिकृत स्टॉल आहेत। आपण बघितलं ठिकठिकाणी बीएमसी आणि पोलिसांकडून कारवाई केली जाते, ठिकठिकाणी फेरीवाल्यांना उचलला जाते आणि खूप पुष्कळ ठिकाणी अनधिकृत जे बांधकाम आहेत, जे दुकानाच्या समोरील जे बांधकाम आहेत ते सगळे तोडले जात आहेत। तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या ठिकाणी जे चुकीचे जे अनधिकृत जे स्टॉल लावले जात आहेत, जे आरेच्या नावावरती फसवणूक करून शिफ्टिंगच्या नावावर या ठिकाणी त्या ठिकाणी स्टॉल लावले जातात, त्याच्यावरती कोण कारवाई करणार हा पण प्रश्न उभा राहिला आहे। आता या समोर हा स्टॉल बघा, या स्टॉल मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की काय काय विकलं जातं। या ठिकाणी फ्रूट वगैरे विकले जात आहेत, या ठिकाणी ब्रेड वगैरे विकले जातात, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सँडविच वगैरे विकलं जात आहे। अशा प्रकारे आरेच्या स्टॉल वरती दुधाचे पदार्थ विकले जातात। हे असताना सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने पदार्थ विकले जात आहेत, यावरती कारवाई कोण करणार हा पण प्रश्न उभा राहिला आहे। त्याचबरोबर हे जे आरेचे स्टॉल आहेत खूप ठिकाणी, जर तुम्ही मुंबईमध्ये जाल, मुंबईच्या ठिकाणी तुम्ही काय काय ठिकाणी जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की शिफ्टिंगच्या नावावरती खूप ठिकाणी स्टॉल, म्हणजे आरेचा जो स्टॉल असतो तो एखाद्या ठिकाणी पूर्वीपासून जो आरेने दिलेला स्टॉल असतो ती जागा वेगळी असते, पण शिफ्टिंगच्या नावाखाली त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एरियामध्ये जो स्टॉल हलवला जातो आणि सांगितलं जातं की अधिकृत स्टॉल आहे, पण हे अधिकृत स्टॉल नसून हे अनधिकृत स्टॉल आहेत। यांच्यावरती कारवाई पण करणं गरजेचं आहे। तर यावरती कारवाई कोण करणार हा पण प्रश्न उभा राहिला। तर बीएमसी, पोलीस प्रशासन सर्व जे आहेत ते कारवाई करतात, अशा स्टॉल वरती कधी कारवाई करणार हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे। त्यासाठी पाठपुरावा आम्ही करणारच आहोत। लवकरात लवकर ह्या अशा ज्या इलिगल जे स्टॉल आहेत आरेचे लावलेले आहेत खूप ठिकाणी, आपण या फायडी गल्लीमध्ये आहोत, मालाडमध्ये। या फायडी गल्लीमध्ये असे कितीतरी स्टॉल लावण्यात आलेले आहेत, त्यापैकी हा स्टॉल आहे। ह्याच्यावरती पण आपण कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।